तिथे कॉम्पिटिशन लागले, कोण लवकर आग लावतंय. आग लावायला पाहिजे कामं, कारण खास लिंबू पिळण्यासाठी. स्टाईल बघा बाईची, स्टाईल बघा. बघू शकता मित्रांनो, आपण फायनली पोचलोय गाडीजवळ. जे आपला मित्र पार्किंग करतो, आपला बालपणीचाच मित्र आहे. तर आपल्याला जाण्यासाठी गाडी दिली आहे. आणि इकडे आपले टीम मेंबर जे आज बघू शकता. हा आपला मित्र मंगेश गावडे, हा पण आहे तो आपल्यासोबत. आणि इकडे आपला खांडेकर आणि अशी गाडी. तर चला मित्रांनो जाऊ, तुम्हाला दाखवतो पुढे काय बघायला मिळतं आहे. कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. मस्त गाडी घेऊन मजा करणार आहे. थोडा लवकर प्लॅन झाला असता तर कुठे लांब गेलो असतो, पण घाई गडबडीत झालं, त्यामुळे काय आता बघू जवळच्या जवळ असं काहीतरी एन्जॉय करता येईल असं. मेन प्लेअर आलाय. तू काय विचारला फोन ना उचलत बस मागा येतोय काय तू? अरे बाईक नको. अरे गाडी कशाला घेतली मग? अरे ते एक दिवस काय बस कर भाई, चल ना. नाराल पण घे पाहिजे, नाराल पण घे. तू उसको बुला भाई. अरे फोन नाही का तुम्ही आता? फोन नाही उठा रहा. फोन नाही आहे का वैजर? तर मित्रांनो बघू शकता, आपला बालपणीचा मित्र भेटलाय, अमित करंबेले. याला पण वाढू दे यार प्लीज. नाराला बोलला इथं आलोय. याला पण घेऊन जायचंय. एक दोन जण अजून मिळालं तर आमची सीट भरेल. मागे पूर्ण खाली आहे. वडाप मारायचा प्लॅन आहे आमचा. मागे पूर्ण सीट चालू आहे, बघू शकता. तेवढ्या सीट भरतील, कॉम्प्रो कमी येईल. बघू शकता मित्रांनो, आपला मित्र बिचारा सॅक्रिफाईस करून आपल्याबरोबर फिरायला आलाय. क्रिकेट खेळत होता, क्रिकेट सोडून आलाय. होऊ शकता. टेन्शन पैशाचं नाही, चमनला पगार झाला. असा मित्र असला पाहिजे मित्रांनो, जो पिकनिकला जायचं म्हटलं की सगळं काय सोडून एका शब्दावरती पटकन तयार होतो. मॅच सोडून आलाय, मॅच सोडून. तुमचा कोण असा मित्र असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा, जो एका शब्दावरती पिकनिकला निघतो कोणत्याही परिस्थितीत. मित्रांनो आम्ही निघालोय. आम्ही नाश्ता घेतलेला आहे, समोसा आणि पापडी. नाश्ता दाखव, नाश्ता दाखव. समोसापासून गेले. नाश्ता दाखव, नाश्ता. पापडी है, समोसा है, चटणी कुठे आहे? छोटे वरील बघा ना, नंतर मध्ये अंतर आहे भावा. तरी आपली कुठली बनवायची ठिकाणमध्ये ना. तू बोलताय अरे हमको मत दिखा, हमको बेंटली वाली नहीं है कोई. अशी गाडी पाहिजे, कुठेही जाऊ शकतो. बोला तेरे को ना, मैं लेता हूँ अच्छी बार तो घूमते ही है ना. अरे लाईफ में घूमेगा. आपण तिथे बांगोडा गावात येऊन पोहोचलो आणि आता आपण आपल्या स्पॉटवर चाललो. बाहेर गाडी लावली आहे, बघू शकता. पूर्ण गाव आहे हे. मस्त गावची फिलिंग येते. हा रस्ता आहे आता गावात जायचा, आपला तलावाकडे जायचं. बघू शकता. सुंदर गाव आहे मित्रांनो. आणि पुढे तलाव आहे, थोडं चालत जावं लागतं, पण मस्त निसर्गरम्य आहे गाव. बघू शकता सगळे. हा येत आहे रस्ता. काम बघू शकता मित्रांनो, सुरुवात झाली आहे. मस्त ते छोटे छोटे वॉटरफॉल म्हणतात, नॉर्मल झरे वगैरे आहेत. मस्त एन्जॉय करतात. मुंबईच्या ठिकाणी असं क्लायमेट असणं काही चमत्कार नाही. चमत्कारापेक्षा आज संडे मित्रांनो, आणि संडेच्या निमित्त खूप पब्लिक आली इकडे.
ॲक्च्युली हा बघायला गेलं तर पिणाऱ्यांसाठी एकदम मस्त स्पॉट आहे. निसर्गरम्य. plan करणार नव्हतो पण आमचा मित्र एवढा लांबून आला आम्हाला भेटायला. मग आम्ही म्हटलं चला एक दिवस का होईना आपण आली ना ती. ना इथे बघू शकता मुंबईत राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे. चप्पल नाही तर पॅरेगॉन कोई भी ब्रँड बघू शकता मित्रांनो फुल क्राऊड आहे. सगळीकडे मित्र सगळे पब्लिक सगळे एन्जॉयमेंट करण्यासाठी आली आहे. बघू शकता इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो आहे तिथे. आणि इथून पुढे डॅम आपला तलाव आहे पण तिकडे फॉरेस्टवाले वगैरे आहेत त्यामुळे आपण असा विचार करतो की इथेच बरीच मंडळी बसली आहेत बघू शकता. त्यामुळे आपण विचार करतो की आपण इथेच बसूया. इथेच काय आपलं असेल ते नियोजन करायचं आणि मग नंतरला तलाव बघायला आपण पुढे जाऊ. त्यामुळे काय आपण बनवायला आणलं आहे चिकन फ्राय वगैरे असा आपला बेत आहे आजचा. त्यामुळे आपण साहित्य वगैरे आणलं बघू शकता. चिकन वगैरे ही चिकन फ्राय करण्यासाठी जाळी वगैरे आणले. तर आपण इथे आता आपलं किचन सेटअप करूया आणि फ्राय करूया आपलं चिकन मस्तपैकी आणि एन्जॉय करू. अर्धा तास झाला. अर्धा तास आपल्याला आपण जागा शोधतोय. इकडून नाही तिकडून इकडून नाही तिकडून. जागा का आपल्याला मनासारखी मिळत नाही आहे. त्यांना मनासारखी जागा पाहिजे तो वाहतो तिकडे गेला पुढे. याच्यातच आमचा टाईम जाणार आहे आणि रात्र होणार आहे इकडे आम्हाला वाटतं जागा शोधायला. शेर हाँ नहीं नहीं उधर लेके जाते. सुलेश के लिए विटेश लेते हो ना विटा गेला का अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण चुलीचा बंदोबस्त करतोय. ते कोणीतरी ऑलरेडी लावली होती चूल. त्याच विटा आपण उचलल्यात आणि त्या परत घेऊन चाललो आपल्या जी पहिली जागा बघितली होती तिकडे. हौशी मित्रमंडळ आहे आपलं. सगळं आपल्याला सिस्टमॅटिक पाहिजे. चला तर इकडे. नाही नाही हे दुसरं इधर कोई नहीं आएगा. हां हे बघ ना आई जवळ चमन. आई जवळ हा चमन आहे ना माधव शोध. ये भी तो खोले भी है. बाद में किधर गए थे अपन. अरे तिथे गेलेलो. मग तिथं चालला. नाही नाही इधर इधर. हा मस्त जागा आहे मध्ये. हा हे जागा मस्त आहे. म्हणजे तिथे तिकडे कुठं मसणार इथं आहे ना चमन आहे की. मित्रांनो अशा प्रकारे आपण मस्त अर्धा तास पूर्ण जंगल पालथा घालून आपल्याला एक फायनली जागा मिळाली. आपण फायनल केले प्लास्टिकची. आणि आता आपण इथे आपला मस्त सेटअप लावणार आहे आणि मग आपण रेसिपी वगैरे बनवणार आहे. ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा. तो चला इसके अंदर कोयला डाल. इसके अंदर ये नीचे रहेगा ना ऐसा बेस. और इसको वैसा नाही रे अजून जाली दे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला सेटअप आहे. सगळं आपण घेऊन आलो आहे साहित्य. चिकन फ्राय संडेची रेसिपी आपली. संडे ब्लॉग मित्रांसोबत. तर बघू शकता इथे सेटअप लावायची सगळी सुरुवात चालू आहे. कोयला टाकू. तर आता बघू आपली रेसिपी कशी होते आणि एन्जॉयमेंट. इधर ये कोयला डालने के बाद है ना उसके ऊपर चिकन रखते हैं उसके ऊपर से ऐसा मुझे वापे नहीं चीज कर दे. ऐसा नहीं करने का वो तू तब तक मैरिनेशन करने लग. चल चलेगा कैसे भी तुम लोग के साथ. एक जन मैरिनेशन कोयला जलना चाहिए. हाँ पहला थोड़ा ही कर देखते हो रहा है क्या. तो पूरा हाँ बाद में फिर इसको तो प्रेस कर देते नीचे है ना. चल चल ले घे ते आपण लाकडी आता मिळणार नाही त्यामुळे आपण कोळसे घेऊन आलो. कोळसे आणि कोळसे पेटवून त्याच्यावर चिकन फ्राय करणार आहे.
बरीच मंडळी आली मित्रांनो इकडे, खास करून पिण्यासाठी, कारण का मस्त स्पॉट आहे. संडेचे सगळे इकडे येतात. निसर्गरम्य वातावरण, जंगल आणि बाजूला तलाव वगैरे पण आहे. पण बघू आता आपण तिथे आपला पहिला सगळा प्रोग्राम करू, चिकन फ्राय वगैरे बनवू, खाऊ आणि मग तलावाकडे फिरायला जाऊ. तर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा तोपर्यंत. आता आपण लावतोय सेटअप तोपर्यंत बघू शकता मित्रांनो. धुवायला टोप बीप नाही, त्यामुळे डायरेक्ट चिकनच्या पिशवीत पाणी टाकलं आहे आणि पिशवीचं धुवून घेतोय. काय का ना, जंगलातलं हे सगळं जुगाड आहेत. बघायला तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण ठीक आहे, हे सगळं करावं लागतं. कारण का इकडे काय आपण प्रॉपर आपलं किचन वगैरे नाही, भांडी वगैरे आणली नाही आहे. हे सगळे जुगाड आहेत जंगलात, ते समजून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आपण खूप मेहनत करून आपण शेवटी आग लावले. अजून कोळसा जो आहे तो व्यवस्थित पेटला नाही आहे. व्यवस्थित पेटला, एकदा आग पकडली की मग टेन्शन नाही. प्रयत्न चालू आहे, शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आग लावायचे या पावसामध्ये. अभी रुपयाला झाक नाही, तुला पेटणे कोयला मत झाला आमचे सायंटिस्ट शर्तीचे प्रयत्न कोळसा चालवण्यासाठी. इथे आता आपली गावठी गँग आपला आता हाच जे काय ते पेटवून राहणार आहे. हो कगत बी दे ना, कारण का आपला गावचा प्लेअर आहे ना, हे मोठ्या मोठ्या आगी लावले, त्यामुळे हे छोटे आग लावू शकतो. काय बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे शर्तीचे प्रयत्न करून आपल्या भाईने निकाला पेटवलाय. पेटणार भाई. माझी दुसरी आहे काय, तू आणले ना 2 माचीस, एक घेतली ना, अजून एक आहे ना, काकाकडे गाडीत होती ना. चूल एकदा पेटली असते ना भाई, मनासारखी मजाच वेगळी होती. हवा देते, हे करते, सब लायतो नाही भाई, हा तरी काय करतो. आपल्याकडे आणि बघू शकता मित्रांनो, इथं आपण कशा प्रकारे कोळसा जलवलाय थोडा थोडा करून बघा. आता जर आपल्याला होप आलाय आपली आग लागणार. त्याच्यावरती लाव आणि माची फुल शर्ती. अरे ते कशाला टाकतो विचार. अरे इसमें चुरावाला कोयला है, ये फटाक से पकड़ेगा आग. ये बेमचा को जला तू उसमें. अरे जल रहा है बच्चा. पेटला इधर मार. इथे का हाँ तिथे ठेवू शकते तू, तो बरोबर आहे. खप करून काढायचं. एवढी मेहनत करावी लागते, एवढी पेशन्स असले पाहिजे, पेशन्स. दाखव केवढं जलवलंय. भोकच झाला त्याचा पुरा. पूरा चिकन का पीस डायरेक्ट इसके ऊपर रखता हूँ. जो तो आपापल्या परीने आग लावायचे प्रयत्न करत आहेत. आग काय लागना आणि चिकन काय बनना.
असे मित्र पाहिजे मित्रांनो, जे शर्तीचे शेवटपर्यंत प्रयत्न करतील आणि आम्हाला विश्वास आहे की आमची चूल पेटणार. विशाल खांडे दोघं पण एक्सपर्ट आहेत. हवा मारने वाला प्रयत्नानंतरला आपली चूल रेडी झाली आहे. खूप प्रयत्न केले, खूप म्हणजे खूप अपेक्षा नव्हती की होईल म्हणून, पण मस्त आता बघा आग लागली आहे, चूल झालेली आहे. पाऊस आता यायचा मार्गावर आहे आणि इथे चिकन पण मस्त फ्राय होत आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपला प्लॅन सक्सेस झालाय आणि मस्त चिकन फ्राय करायला ठेवलंय. बघू शकता अशा प्रकारे मस्त आपण चिकनला बटर करून रोस्ट करणार आहे. उम्मीद नव्हती पण काय, उम्मीद पे दुनिया कायम है भाई. इसके लिए अभी हम लोगों ने करके दिखाया है. जंगल ही बोलते उसको, जरा बटर टाकला की हात पण चांगली भेटते. हे मी काय बोलतो, आता रेडे आलेले ना, त्याची केस कापून इथं वाहून बटरला लावूया काय. ब्रश जा रहे ना बच्चे, वो भी तो सोच. इसका आवाज है. पहला वाला लॉट जा रहा है कि नहीं अच्छे से. हाँ झाड़ का पत्ता ले प्लेट करके अंडे वो चांदाड़ी का पान दे, वो देखो उधर. थोड़ा एक मिनट मारना मेरे लिए ननू, 1 मिनिट हवा मार फक्त 1 मिनिट. अरे वो खाली कैसे हुआ कर जहरीली कैसे हुआ भाई. वाटे बनवा. ए कॅमेरामॅन फोकस करो. वाटा नाही. चिकन इथे फ्राय झालंय मस्त आणि इकडे आपण आता भुसावळ देतात. हे बनवतोय, प्लेट नाही खायला म्हणून झाडाच्या पाण्याचं प्लेट बनवतोय. चटके लागले रे. फुल गावठी गँग आहे, फुल गावठी गँग आहे. ठीक आहे भाई, आमच्यासारखे आम्हीच. हा मेरी जान. करून दाखवलं बोल. करून दाखवलं ना शेवटी. कोण बोलवता, जमणार नाही. अरे भाई आमच्यासारखे आम्हीच. आग लावण्यामध्ये आम्ही नाही, आम्ही आमचं टोपण नाव आग लावे. थांब जरा समीर थांब थोडं. ए माँ कसम, ठीक आहे. माँ कसम, ये कोणता शेफ आहे, ये शेफ का नाम. अरे कॅमेरा तिकडे, इकडे काय बघतोय. अरे त्यातलं दाखव. स्टाईल आहे, बोल ना. बाबूराव का स्टाईल आहे बघ. खास लिंबू पिळण्यासाठी स्टाईल बघा बाईची, स्टाईल बघा. अरे तिकडे चिकन आहे. कुठं करतो तू. कुठं पिळतो. कॅमेरा इधर है. बोलते हम लोग बच्चे एड़े चली मत करो रे, पटपट करो. बारिश खत्म, हवा मार. बारिश नहीं तभी करके. फुल जुगाड आहे, फुल जुगाड. जुगाडू चिकन फ्राय. काय आपल्याकडे टॅलेंट आहे आपल्या पोरांकडे बघा. फुकणी नाही म्हणून बघा, फुकणीची सोय बघा कशी केलेली आहे. हे आपले खास फॉरेनचे आपले पाहुणे आहेत, त्यांनी सगळ्या प्रकारचं नियोजन करून आलेले आहेत. कारण का यांचा एक्सपिरियन्स आहे बरेच वर्षाचा जंगलात राहण्याचा, त्यामुळे यांनी हे सगळे जंगलात राहून एक्सपेरिमेंट केलेले आहेत. बघा किती मोठ्या प्रमाणात आग लावायची कामं केलेली आहेत या प्लास्टिकच्या फुकणीने. यांचं टोपण नाव आग लावे. ह्या माणसाला तुम्ही लक्षात ठेवा, याचं तोंड बघून ठेवा. भाई भाई ये पकड, ये काम की चीज है. ये फुकणी Yes, काम की. ही फुकणी आपण फॉरेनला म्युझियम मध्ये ठेवणार आहे. खास मित्रांनो, फायनली आता आपण पण टेस्ट करतोय, कारण का चिकन फ्राय झालेलं आहे बऱ्यापैकी तरी. तर आपण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालंय. बच्ची पाव पण एक नंबर. तर याच्यामध्ये मीठ नाही, फायनली बनाय आपण ना बच्ची. मस्त झालंय. तर मित्रांनो कशी वाटली आपली पिकनिक. असे येड झवे मित्र पाहिजे, त्यामुळे अशी येड झवी कामं करता आयुष्यात येतात. अशा येड सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, त्याशिवाय मजा नाही जगण्याला. आपल्याला घेऊन चालला. इकडेच आहे, इकडेच आहे. आपण जाऊ का तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं एन्जॉयमेंट झालं आहे. आता आपण चाललो तलाव बघायला, थोड्याच दूर आहे. बघू शकता पाणी वाहत आहे, म्हणजे या साईडलाच आहे. तर आपण बघू तलाव कसं आहे, तुम्हाला दाखवतो. तो बनतो अशा प्रकारे आपण आता थोडा रस्ता जंगलातला पार करून आलो आहे मेन स्पॉटवरती, जिथे तलाव आहे. बघू शकता, तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे आपला समोरचा व्ह्यू, तलाव, पवई तलाव. बघू शकता किती क्राऊड आहे आणि सुंदर वातावरण आहे.
मुंबईच्या ठिकाणी मित्रांनो ही सगळी मजा करण्यासाठी हा एक स्पॉट आहे. इकडली माणसं सगळी इथेच येतात, बघू शकता. अशा प्रकारे आपण पण चाललो आहे. थोडं जास्त आतमध्ये नाही जायचं, नॉर्मल पाण्यामध्ये थोडं एन्जॉयमेंट करू आणि मग आपण परतीला जाऊ. संतोष अशा प्रकारे आपण आलो आहे तलावाजवळ. तलाव आहे, बघू शकता. आता आपण तलावामध्ये एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. बघू शकता किती क्राऊड आहे. अशा प्रकारे आपण आता तलाव तर बघितलं. मस्तपैकी तलाव पण सुंदर होतं, मस्त एन्जॉय झाला. आता संडे आहे, आता बघा पाऊस सुरू झाला आहे आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण का पाऊस पण जोरदार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो, आपली एन्जॉयमेंट मुंबईच्या मित्रांसोबत, आणि कसा वाटला तुम्ही सांगा, कमेंट करा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा. तर चला भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. पावसाळा आहे, मस्त एन्जॉय करा, पण सेफ्टी फर्स्ट. स्वतःची काळजी घ्या.